एक तर पुण्याचंही काम आहे. नुसता पैसा कमावला तरी काही समाधान करत नाही. माणसाला सामाजिक बांधिलकी जाणीव झाली त्यांच्यातरी आपण करू शकतो. निरपेक्षपणे गोष्ट पण काम करून प्रसिद्धी हे करणं गरजेचं आहे. भौतिक त्याला काही अंतर नाही आहे. माझं स्वतःचं उदाहरण बाबांनी जाणीवपूर्वक एकविसच्या आदिवासीचं जीवन दाखवलं. कसं जीवन होतं जंगली जनावर आणि त्यांच्यामध्ये काही भाषा बरं नव्हतं. खायला अन्न नाही तर जंगलात कशी काय करायची व्यवस्था करण्याची कशी काही अंगावर कपडा नाही. दिगंबर थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी गडी झोपायचे जगायचे हे जेव्हा प्रत्यक्ष झालं तेव्हा आपले डोळे सुविधा आहे. तरी आपण आणखी त्याच्या मागे त्यांच्याकडे काही नाही ते विचार भीम म्हणत नाही. आम्ही तो शिकलो याच्यामध्ये भीती आणि प्रेम. भीती आहे जिथे प्रेम नाही असं बाबा म्हणायचे. त्यामुळे ही भीती पहिले घाल होती. त्याचे रिझल्ट असे आहे की इथे सगळ्या प्रकारचे प्राणी जैन लोकांना त्यासाठी विशेष आकर्षण आहे. त्याच्यामध्ये वाघ फिरायला किंवा असं काही काढायला त्याचे त्यांच्या धर्मामध्ये असतो. पूर्वी सगळे दशनामध्ये प्राणी यायचे प्रेमाने द्यायचे सगळे आणि ते भाग्य आम्हाला मिळालं की आपले हा कार्यक्रम आम्ही कार्य आहे. येणाऱ्या जनरेशनला पण कळलं पाहिजे की आपल्याला पुढे कसं समाजसेवामध्ये जायला पाहिजे. आम्ही एक एक्सपेरिमेंट केली की आम्ही हर ठाणे निवडले आणि तिकडे 8 आणि 9च्या मुलांना आम्ही आनंद मन प्रकाश आमचे बाबा आमचे निसर्ग मेडिकल कॅम्प हा आम्ही त्यांना टॉपिक दिला आणि त्याच्यावरती चित्रछाया करायला सांगितलं, पेंटिंग करायला सांगितलं. आम्हाला आश्चर्य झालं. एक्झामचे दिवस जवळ आणि एक्झाम चालू झाले काही शाळांमध्ये पण 6 शाळांमध्ये आपल्या देशामध्ये जे आपले भाऊबंद आहे असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे सेंटर